आणि फक्त लाटा उसळती प्रेमाच्या अशा प्रकारचा एक प्रेमाची अनुभूती आपल्या सर्वांच्या मनामध्ये येते आहे. कुठल्या सुविधा आहेत का, कुठल्या सुविधा नाहीत का, ऊन कुठे का, पाऊस येतोय का, याचा सर्व विसर पडलेले वारकरी आज लाखोच्या संख्येने पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ अशा प्रकारचे सर्व भेद, जातीवरूनचा भेद, गरीब श्रीमंतीचा भेद, स्त्री पुरुष भेद, हे सर्व भेद आज या वारीच्या मध्ये मिटलेले दिसतात. आणि म्हणूनच जसा वारकरी संप्रदाय हा कुठल्या जातीचा आहे का? वारकरी संप्रदाय कुठल्या जातीचा नाही, वारकरी संप्रदाय कुठल्या धर्माचा नाही. कारण याता याती धर्म नाही विष्णुदासा. मी ज्या वेळेला वारकरी संप्रदाय कुठल्याही जातीचा नाही असं म्हणतो त्यावेळेला कोणाला काही टेन्शन येत नाही. पण ज्या वेळेला मी वारकरी संप्रदाय कुठल्या धर्माचा नाही म्हणतो त्यावेळेला मात्र काही माणसांच्या कपाळावर आट्या उभा राहतात आणि मग म्हणतात एका धर्माचा कसा, सर्वांचा कसा काय, सर्व धर्माचा कसा काय असं म्हणतात. त्यावेळेला सांगावं लागतं की आमचे संत सांगतात की याता याती धर्म नाही विष्णुदासा. आणि म्हणून जसा वारकरी संप्रदाय एका जातीचा नाही, वारकरी संप्रदाय एका धर्माचा नाही, वारकरी संप्रदाय एका पंथाचा नाही, वारकरी संप्रदाय एका प्रांताचा नाही, तसंच भारतीय संविधान सुद्धा एका जातीचं नाही, एका धर्माचं नाही, एका पंथाचं नाही. आणि ही सगळी भावना या वारकरी संप्रदायाच्या मध्ये जे काही सध्या काम करणारे लोक आहेत, भारतीय संविधान आणि संतांनी मांडलेला विचार हा कसा परस्पर पूरक आहे, किंबहुना कसा एकच आहे. जे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे, जे तुकाराम महाराजच्या गाथामध्ये सांगितलेलं आहे, जे तुकोबा महाराजांच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे, या सर्वांचं प्रतिबिंब आपल्याला भारतीय संविधानामध्ये उमटलेलं दिसतं. आणि म्हणूनच संविधानाला 70 वर्ष होत असल्याच्या निमित्तानं आम्ही 6 वर्षापूर्वी ही संविधान समता दिंडी सुरू केली. आणि या संविधान समता दिंडीमध्ये जात धर्म पंथ विसरून आपण एकमेकांनी माणुसकीचा जागर केला पाहिजे, हा संदेश जावा, यासाठी हा सगळा खटाटोप गेली 6 वर्ष वेगवेगळ्या संस्था संघटनांमध्ये लोक एकत्र येऊन करतात. ज्याच्यामध्ये आज इथं उपस्थित नाहीत पण सुभाष वारे सर असतील, आमचे अविनाश पाटील साहेब, आदरणीय वर्षाताई गायकवाड, दत्ता पाखेरे सर, साधनाताई शिंदे आणि नवीन पिढीमधले आमचे दीपक, सरस्वती, सुमित यांच्यासारखे शेकडो तरुण आज या संत विचाराशी जोडून घेऊन संविधानाचा जागर करत आहेत. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच या संत विचारासह संविधान वारीमध्ये समजावं यासाठी हा सर्व सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि हा विचार मानणारे आदरणीय राजाभाऊ महाराज, आदरणीय पावळे महाराज, आदरणीय सचिन महाराज, ही सगळी मंडळी आमच्या सोबत असतात. आणि म्हणूनच या सर्व संत विचाराचा आणि या संविधानाचा परस्पर जागर व्हावा यासाठी ही संविधान दिंडी आहे. आपण सर्वजण यामध्ये आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि मी माझे प्रस्ताव संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण इथं उपस्थित जय आपण इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचं 5-5 मिनिट ऐकणार आहोत. शेवटी आपल्याला वाबळे महाराज आणि चौकार महाराज या दोघांचं ऐकायचं आहे. मी सुरुवातीलाच या ठिकाणी वर्षाताई देशपांडे यांना आपलं मनोगत व्यक्त करायला सांगतो. आज आपण संविधान समता दिंडीची इथून सुरुवात करतोय. समता भूमीतून ज्या वेळेला ही सुरुवात करतो, जेव्हा या भूमीवर आपण पाऊल ठेवतो त्याच वेळेला एक ऊर्जा, एक रोमांच आपल्या अंगावर उभे राहतात. आपण माहेरी आल्याचं आपल्याला मनातून असं वाटतं की सावित्रीमाईच्या घरी आलो, आपल्या माहेरी आलो. आणि माहेरी आल्यानंतर जो सुकून मिळतो, जो आनंद मिळतो, जे समाधान मिळतं ते आपल्या सगळ्यांच्या ठाई येतं मला दिसतं आहे. आणि अशा एका सुंदर वातावरणात आपण संविधान समता दिंडीची सुरुवात करतोय. समता भूमी ते संत भूमीपर्यंत ही दिंडी जाणार आहे. पण आजच्या तारखेला ही दिंडी सुरू करत असताना आमच्या मनामध्ये संमिश्र भावना आहे. कारण एका बाजूला देशामध्ये पाण्याची अशी अवस्था आहे, शेतीमालाला भाव नाही, असं सगळं अवतीभोवती वातावरण आहे. शेतकरी मोठ्या संख्येने, खास करून आता आपल्या इथे मोठ्या प्रमाणावर आपण विदर्भातून, माझं सासर वर्धा आहे त्यामुळे विदर्भातून, मराठवाड्यातून आपण सहभागी होतोय. आणि पाऊस पाण्याची अशी परिस्थिती आहे, भाव नाही, अशा परिस्थितीत हजारो शेतकरी पुरुष मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतायत. पण मागे माऊलीला रोज मरण
त्या माऊलीला ते घर सांभाळावं लागतं. त्या माझ्या बहिणींची मला इथली आठवण येते. बलात्कार ज्यांच्यावरती झाल्या त्या माझ्या पैलवान मैत्रिणींची मला आठवण येते. ऑक्टोबरमध्ये आम्ही मणिपूरला पदयात्रा काढणार आहे. ज्यांना जाती धर्माच्या हिंसेचं बळी ज्या ज्या वेळेला असं समाजात घडतं त्या वेळेला स्त्रियांना टार्गेट केलं जातं, स्त्रियांना पुढे केलं जातं. तर इथे मणिपूरमध्ये स्त्रियांना नागवं करून त्यांची धिंड काढली. एकही श्रीकृष्ण त्यांना साडी द्यायला आला नाही. त्यामुळे त्या बहिणींची मला आठवण येते. आणि ज्यांना परिस्थितीमुळे पुढे शिकता येत नाही आणि शिक्षण एवढं महाग झालेलं आहे, ज्या मुली शिक्षणासाठी धडपडतायत. समता भूमीमध्ये सावित्री आणि ज्योतिबांच्या पुढे आपण हे बोलतोय. त्यामुळे शिक्षणाची एक मोठी लढाई माझ्या बहिणींना मुलींना लढावी लागतीये. पण दुसऱ्या बाजूला मात्र आम्हाला फार मोठी संतांची परंपरा आहे. जगामध्ये ज्या वेळेला महिलांना लिहायला वाचायला परवानगी नव्हती त्यावेळेला जनाई मुक्ताई ह्या आमच्या संतांनी आमच्या बहिणींना सोबत संतांना घेतलं, महिला संतांना घेतलं आणि त्यांनी विचार सांगितला, त्यांनी आपण व्यक्त केलं. त्यामुळे तिथेपासूनची जी परंपरा आहे त्या परंपरेशी नातं सांगत आम्ही आमची ही लढाई पुढे नेणार आहे. त्यामुळे संविधान हे केवळ पुस्तक नाहीये. त्या संविधानामध्ये जो समतेचा विचार सांगितलेला आहे तो माय माऊलीच्या जीवनामध्ये आला पाहिजे, लाडक्या लेकींच्या जीवनामध्ये आला पाहिजे. बलात्कार थांबले पाहिजेत, आत्महत्या थांबल्या पाहिजेत, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं समाजामध्ये वावरता आला पाहिजे. कारण ज्या वेळेला राशन मिळत नाही त्यावेळेला चुली समोर त्या डब्यात काय नसल तर सगळ्यांना खाऊ पिऊ घालण्याची ज्या बहिणींवर जबाबदारी येते त्या सगळ्यांची नातं सांगणारी आमची ही संविधान दिंडी आहे. आणि ही केवळ धार्मिक विचारांनी पुढे चाललेलं नाही तर धर्म आणि राष्ट्रविचार हा एकत्र घेऊन आम्ही या संविधान दिंडीमध्ये चालतोय. आणि आमचे दिंडीचे आमचे नेतृत्व करणारे आमचे दिंडी चालक आमचे सुंदर महाराज वर्षभर हे काम करत असतात. आणि या सगळ्यांच्या चोपदार महाराज इथे आहेत. बाबळे महाराजांना ऐकणं म्हणजे आजचा दिवस आम्ही अशी वाट बघत असतो बाबळे महाराज की आज आम्ही म्हणतो बाबळे महाराज असणार आहेत की नाही. आणि आता तर इथे भारत महाराज पण आलेले आहेत. त्यामुळे सगळ्या महाराजांचं एकत्र दर्शन आम्हाला मिळणं, एकत्र भेट आम्हाला मिळणं, त्यांचे विचार ऐकायला मिळणं ही पण आमच्यासाठी आजच्या दिवशी पर्वणी असते. या संविधान समता दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या तरुणांना, तिथे असणाऱ्या सगळ्या आमच्या मित्रांना मी या निमित्ताने शुभेच्छा देते. आणि हा विचार वर्षभर आपण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाऊ अशी एक ग्वाही या ठिकाणी देते आणि मी माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देते. आपल्यामध्ये आताच उपस्थित राहिलेले कैकाडी महाराज मठाचे जो पंढरपूरला आहे या मठाचे प्रमुख असणारे भारत महाराज जाधव यांचं स्वागत या ठिकाणी श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर या ठिकाणी अविनाश पाटील यांनी मनोगत व्यक्त करावं. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या कर्मभूमीमध्ये आपण या ठिकाणी संविधान समता दिंडीच्या प्रस्थान सोहळ्याच्या उद्घाटनासाठी जमलोय. आणि आपल्यामध्ये आपले सगळे वारकरी आया बहिणी बंधू आणि त्या वारकरी विचाराचं संत विचाराचं प्रवक्तेपण करणारे आपल्यातले हवप जे लोकप्रिय आहे, ज्यांच्या विचार ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक असतो, त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्या सगळ्यांना काही प्रेरणा मिळते, जीवन विचार मिळतो. हे बाबळे महाराज संतश्रेष्ठ ज्ञानोबा महाराजांच्या पालखीचे प्रमुख चोपदार महाराज या ठिकाणी आमच्या सोबत तरुण म्हणून एक तरुण संत साहित्याचा अभ्यासक म्हणून कार्यरत असणारा सचिन महाराज आत्ता आपल्यात जे उपस्थित झाले, ज्यांच्या पंढरपूरच्या आश्रमाचा एक क्रांतिकारी चळवळीमधलं भूमिका घेण्याचा इतिहास राहिला, त्या कैकाडी महाराजांच्या या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्या वारसा चालवणारे महाराज आपल्या या दिंडी संविधान समता दिंडीची सगळी धुरा सांभाळण्याचं काम आपली पत्रकारिता मधनं रजा घेऊन ती सोडून करणारे श्यामसुंदर सोन्नूर या सगळ्याच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या संविधान समता दिंडीच्या प्रस्थान सोहळा होतोय. फुले विचार, शाहूंचा विचार वारसा आणि आंबेडकरांचा विचार वारसा हा काय आहे हे महाराष्ट्राला काही सांगायची गरज नाही. आणि त्याच्या आधीपासूनचा जो